चला मला आलं होतं लग्नाचं आमंत्रण, ते मी माझ्या माहेरून. तर म्हटलं चला साड्या वगैरे काढून ठेवू. साड्या तर माझ्याकडे भरपूर होत्या, पण ना काही साड्यावरचे ब्लाऊज शिवायचे बाकी होते. सर्व तर नाही, पण एखादं ब्लाऊज म्हटलं शिवून घेऊया. तिन्हीपैकी एक ब्लाऊज शिवायचा विचार केला. एक ब्लाऊज शिवून घेतलं. दुसऱ्या दिवशी ना मला गावात जायचं होतं. आता साडी जरी नसली घ्यायची ना, आपल्या छोट्या मोठ्या काही ना काही वस्तू राहतातच. तर मी गावात आले होते आणि माझी शॉपिंग वगैरे सगळं झाली, कारण की भरपूर ऊन होतं, काही जास्त शूट घेतला नाही. त्यानंतर ना आम्हाला करायचं होता नाश्ता. माझ्यासोबत आली होती साक्षी. तर साक्षीतर्फे मला पावडा होता आणि म्हटलं चल माझ्यातर्फे तुला बदाम शेक देते, कारण की ना खूपच गरमी होती. आम्ही दोघींनी मस्त बदाम शेक एन्जॉय केला आणि त्यानंतर लगेच मी घराकडे निघाली होती, कारण की माझं पिल्लू घरी होतं. त्याला झोपी घातलं होतं मस्त कूलरच्या हवेला आणि मी आले होते इकडं, कारण की लई ऊन होतं. मी त्याला काही आणलं नाही. त्याच्यासोबत त्याची दिदी होती. दुसऱ्या दिवशी मला बॅग भरायची होती, पण त्या अगोदर ना मला ना माझ्या एका मैत्रिणीचा मेकअप करून द्यायचा होता. त्यांना जायचं होतं हळदीला. तर माझी सगळं इथं बॅग भरलेलीच होती. मी तशीच उचलून त्यांच्या घरी आले. तर सर्व प्रोडक्ट मी आधी काढून ठेवले खाली, कारण की नंतर लक्षात राहत नाही मग काय लावलं काय ठेवलं. काही त्यांचे होते, काही माझे होते, कारण की फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट त्यांचं होतं, कारण की त्यांचा स्किन टोन आणि माझा स्किन टोन वेगळा आहे. तर त्यांची मी पहिले साडी वगैरे छान नेसून दिली. त्यानंतर छान मस्त तयारी केली. आणि त्यांना ना जास्त डार्क नाही पाहिजे, असं एकदम लाईट मेकअप पाहिजे असतो. त्याच्यामुळे त्यांचा एकदम लाईट मेकअप केला होता. आणि त्यानंतर ना त्यांचा फायनल लुक घ्यायचाच विसरले, कारण की मला एवढी गडबड होती. घरी येऊन मला बॅग बी भरायची होती. तर मी सगळे कपडे ना पहिलेच काढून ठेवते, म्हणजे काही विसरायला नको. पण या साडीचा माझा गोंडाच पडला होता. जेव्हा मी घेतली नाही साडी तेव्हाच याचा गोंडा पडला. आणि मग मी काल गावातून येताना हा रेशमी दोरा आणला होता. म्हटलं चला याचा मस्त गोंडा बनवू. एकटी याला मी गुंडाळत होते, पण मला ते जमानाच. मग माझ्या मैत्रिणीने बोललं, तिच्या मदतीनं करून घेतलं आणि त्यानंतर गोंडा छान रेडी करून घेतला. साडीला लावून पाहते तर याचा रंग वेगळा, याचा रंग वेगळा. पण जाऊ द्या म्हटलं, थोडासा एवढा बी काही वेगळा वाटत नाही. मी लावून दिला, बनवला होता. म्हटलं एवढी मेहनत केली तर कशाला वायाला घालू, लावून दिला. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे केले. आणि आमची अश्विनीबाई मस्त छान अशी मेहंदी काढत असती. काही बी कार्यक्रम असताना मी तिच्याकडूनच मेहंदी काढून घेते. तर म्हटलं चल थोडासा वेळ आहे तर मस्त बसू आणि मेहंदी काढून घेऊ. रात्री आम्हाला मेहंदी काढायला 12 वाजले. त्यानंतर मी झोपले, कारण की दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. चला, श्री स्वामी समर्थ. बाय.